एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर किती फरशा लागतील? तर असा प्रश्न सोडवण्यासाठी हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ करावे. तर हॉल हे आयताकृती आकाराचे आहे म्हणून आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असते म्हणून 15 गुणिले 10 छेदामध्ये फरशीचे क्षेत्रफळ, फरशी चौरसाकृती आहे म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग म्हणजेच 0.25 गुणिले 0.25. आता आपल्याला छेदामध्ये दशांश चिन्ह नको आहे म्हणून दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपण याला 100ने गुणूया आणि या संख्येला सुद्धा 100ने गुणूया आणि मग आपल्याला छेदामध्ये मिळतील 25 गुणिले 25. आता छेदाला एका वेळेस 100ने गुणले आणि परत 100ने गुणले म्हणून अंशाला सुद्धा 15ला 100ने गुणल्यामुळे 15चे होतील 1500 गुणिले 10चे होतील 1000. आता आपण काटछाट करूया. 25 × 150 आणि हा शून्य ठेवला, त्यानंतर 25 × 100 आणि हा शून्य ठेवला. आता संख्या राहिलेल्या आहेत 60 गुणिले 40. तर 6 × 24 आणि हे 2 शून्य ठेवूयात म्हणजे एकूण फरशा लागणार आहेत 2400. पर्याय क्रमांक सी हे अचूक उत्तर आहे.